श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं घर कसं असावं? तर आपलं घर हे हसतं खेळतं असावं. घर म्हणजे बाळाचं स्मित, मातेचं गीत, पित्याची साथ आणि हृदयांची सोबत. घर म्हणजे मायेचा प्रकाश, मैत्रीचं आकाश, नाही भिंतीचा डोलारा, शांती क्षमेचा तो निवारा. घर म्हणजे आईचा पदर, ज्याचा घ्यावा आधार. दुखावले दुरावले आजारी सारे, सुख दुःखाचे वाटेकरी. खरं म्हणजे जेव्हा घर घेतं घराला कुशी, माणसं धरतात माणसांना उराशी. अगदी तेव्हाच होतं घर एक मंदिर. श्रोते हो, आपलं घर हे अगदी मंदिर असलं पाहिजे. म्हणूनच एका कवितेत म्हटले की घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथं असावा प्रेम शिवाळा, नको तर नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जपावे परस्परांचे, नको तर नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नको तर नुसती नाणी. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, उंबरट्यावर भक्ती. श्रोते हो, आपलं घरही अगदी असंच असलं पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशाची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कोणाचं नसतं. आणि जिथं विश्वास जास्त असतो तिथं विश्वासघात सुद्धा सर्वात मोठा असतो. आजच्या काळात चूक करणारा हा चुकीचा नाही, तर चूक दाखवणारा चुकीचा आहे. काही जण पायरीवरील शेवाळासारखे असतात. आधाराचं सोंग घेऊन कधी पलटी करतील, पत्ता सुद्धा लागू देत नाहीत. एन्जॉय करण्याची एकही संधी सोडू नका. एन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. आपली माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सांभाळा. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण त्यांची साथ मात्र कधी सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरंच काही देतो, पण तो त्यांची साथ मात्र कधीच देत नाही. आयुष्य जगण्यासाठी नुसतं विचार असून चालत नाही, सुविचार सुद्धा असावे लागतात. आपण कसं दिसतो यापेक्षा कसं वागतो याला अधिक महत्त्व असतं. स्वप्न हे छोटं असलं तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मात्र मोठं असलं पाहिजे. जीवाची घालमेल ही तेव्हा जास्त होत असते जेव्हा आपण खरे असतो आणि लोक आपल्याला कारण नसताना सुद्धा चुकीचं समजत असतात. एखाद्याला समजून घेण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो, आणि नाही समजलं तर संपूर्ण आयुष्य कमी पडतं. ज्याला बापाच्या मौनाची आणि कष्टाची भाषा कळते त्यांना जबाबदारी शिकवावी लागत नाही. कधी त्या व्यक्तीला हर्ट करू नका जो तुम्हाला मनापासून प्रेम करतो
नाही तर एक दिवस मन तर असेल, पण मनापासून प्रेम करणार कोणी नसेल. आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मौन ठरवते, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. कुणावरही प्रेम करणं हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानंही आपल्यावर प्रेम करणं म्हणजे नशीब. शेवटी आपल्यासाठी जे बनलेले असतात ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असतात. ज्या माणसाला आपली माणसं मोठी झाली पाहिजे असं वाटतं, त्या माणसाला कोणीच हरवू शकत नाही. मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवत असतो. नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं, जवळ असो वा लांब, नेहमी आठवणीत राहणारं असावं. समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही, अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त इग्नोर करायला लागते. कधीतरी स्वतःलाच दोन कानाखाली लावून समजावता आलं पाहिजे, आता चूक झाली, पुन्हा केली नाही पाहिजे. गेलेले दिवस हे पुन्हा नाहीत येणार, आणि गेलेली लोक आपली असतील तर आल्याशिवाय राहणार नाहीत. नातं कोणतं पण असो, पण नात्यात किती प्रेम आहे हे महत्वाचं नसतं, तर त्या नात्यात एकमेकांचं एकमेकांवर किती विश्वास आहे हे महत्वाचं असतं. आयुष्यात अशी लोक सोडा, जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटं बोलत नसतो आणि सावली कधी साथ सोडत नसते. सगळं संपूनही डाव बदलता येतो, फक्त साथीदार कट्टर पाहिजे.